सरकारनं आरक्षण न दिल्यास मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीसाठी 127 जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत। एबीपी माझाला जरांगेंची एक्सक्लुझिव्ह माहिती। महाराष्ट्र भाजप पुन्हा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही। दिल्लीत काल झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी ठणकावलं, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे निर्देश। महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याचीही टीका। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष, विधानसभेचा रोडमॅप ठरवणार। प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर। छगन भुजबळ आणि शिवसेनेचा कोणतेही गुफ्तगू नाही, राजकीय संवाद नाही। राऊतांचं स्पष्टीकरण, सोडून गेलेल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही, राऊतांची टीका। नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा। ठाकरे गटाचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंध असल्यानं प्राधान्य दिलं। विधानसभेच्या 200हून अधिक जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा। उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार। पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला आज मंजुरी मिळण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळणार अशी माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।